नमस्कार मैत्रिणींनो, मी दिशा ओनली दिशा या चॅनलमधले तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत। आज आहे वुमन्स डे, त्यामुळं मी आज थोडंसं आपल्यासाठी आजचा थोडा अर्धा तास तरी आपल्यासाठी द्यावं ह्याच्यासाठी मी विचार केले। आणि आज मी छानपैकी क्लीनअप केले, घरच्या घरीच करते मी 15 दिवसाला। आणि संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। मी छानपैकी क्लीनअप केले। पुन्हा मग माझं रोज मी केस विंचरते 5:30च्या दरम्यान केस वगैरे विंचरले आणि थोडंसं गुलाबजल लावले आणि थोडी सनस्क्रीम लावले। मग पुन्हा आले किचनमध्ये, सगळं घर आवरलेलं होतं माझं। पुन्हा मग मी विचार केले पहिल्यांदा चहा करावं आणि चहा पियाव आणि नंतर मग पुढचं कामं करावं। मग चहा केला। हे कप डीमार्टमधून आणलेलं आहे, ते आम्हाला खूप आवडते, मला आणि माझ्या मिस्टरांना। त्याच्यामध्येच आम्ही रोज सकाळ संध्याकाळ चहा घेतो। आणि आता दिवा लावायचा टाईम झालेला आहे। मग मी पहिलं दिवा लावून घ्यावं म्हणले। मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलेच होते की मी आग्नेय दिशेला दिवा लावते। हे छोटा दिवा आग्नेय दिशेचा आहे। इथे छोटा दिवा ठेवले, नमस्कार केले आग्नेय दिशेला आणि पुन्हा मग तुळशीजवळ गेले, तुळशी मातेला ओवाळले आणि पुन्हा शुभम करोती म्हणले। पुन्हा शुभम करोती म्हणून नमस्कार करून मी चौकटीकडे गेले। तुळशीजवळ शुभम करोती म्हणले आणि मग पुन्हा चौकटीकडे गेले। चौकटीपाशी मी अशी एक धूपबत्ती लावते, सकाळ संध्याकाळ धूपबत्ती, तुळशीला दिवा आणि चौकटीला दिवा माझा हमखास राहतात। आणि ही रांगोळ सरस्वती मातेची आहे। आणि हे छोटंसं कासव आहे, त्या कासवामध्ये मी कुबेर झाड लावले आणि हे रबर प्लांट आमचं छोटंसं आहे। आणि मग देवघरात गेले, किचनमध्ये गेले, देवघरात नमस्कार केला, हळदी कुंकू वाहिले। पुन्हा मी थोडंसं धूप ओवाळते, धूप ओवाळल्यानंतर थोडं दिवा ओवाळून घेते, तुपाचा ओवाळून तिथे दिवा लावून असं ओवाळून वगैरे मस्त नमस्कार करते। पुन्हा स्तोत्र लावते, मी मोबाईलवरच लावते आणि मग शुभम करोती देवापाशी पण बनते आणि सगळ्या घरांना मी आरती फिरवते। आरती झाल्यानंतर मग मी केले आता चला आता संध्याकाळ पनीरची भाजी करायची होती, म्हणून पहिलं पनीरची तयारी केली। पहिलं टमाटे घेतल्यानंतर त्यातले बिया सगळ्या काढून टाकायच्या, बिया राहू द्यायचं नाहीत। बियामुळं ती भाजी थोडीशी आंबट वेगळीच लागते, त्यामुळं मी बिया तशाच काढून टाकल्या। हे माझ्या मैत्रिणीनं मला टरबूज दिली, तिच्या शेतामध्ये भरपूर टरबूज येतात म्हणून तिनं आठवड्यातून आणलं तेव्हा एक दोन देतच राहते मला। आणि मग आता मी माझ्या मुलांना आणला, मुलाला बोलून घेतली तिनं। आणि हे मी काढले बघा मिक्सरमधून प्युरी, टमाटर आणि कांद्याची करून ठेवले। लाईट जाईल म्हणलं, पुन्हा आणखीन लाईटचा काही भरोसा सांगता येत नाही, जरा हवा सुटली की लाईट जात राहते। पुन्हा हे सकाळीच पनीर आणून ठेवलं होतं मी, हे पनीर कट केले। मी नेहमी घरीच बनवते, पण आज महिला दिन असल्यामुळं आज संध्याकाळी पनीरची भाजी बनव असं मन झालं आणि लेकरं पण म्हणले मम्मा काहीतरी वेगळं बनव। मग आता हे सकाळी दूध आणायला गेले ते डेअरीवर, लगेच पनीर आणले। पुन्हा हे कढई ठेवली, पुन्हा पनीर तळून घेतले छानपैकी। पनीर तळजेपर्यंत मी इकडे माझे देवाचे स्तोत्र वगैरे चालूच होते आणि माझा मुलगा आणि मुलगी दोघंजणं अभ्यासाला बसले होते। मी म्हणलं स्वयंपाक होजेपर्यंत तुम्ही अभ्यास करून घ्या, आज जरा लेटच झालं। आज मुलाचं माझं ट्यूशन पण नव्हतं आणि स्किन केअर करत बसले। पुन्हा आज वुमन्स डे म्हणून आराम करावं म्हणले। कशाचा आराम, वुमन्स डे असो काही असो, आपल्या लेडीजला नेहमी संडे असो, वुमन्स डे असो की कोणतं पण कार्यक्रम असो या सण असो, आपल्याला काम हे करावंच लागते। स्वतःसाठी का होईना, लेकरासाठी का होईना, काम केल्याशिवाय आपल्याला जमतच नाही। म्हणून म्हणते मी वुमन्स डे वगैरे काही नाही, फक्त म्हणायचं आहे। वुमन्स डे असलं म्हणून काय माणसं काही कामं करतात का? काहीच करत नाहीत, फक्त विश करतात आणि स्टेटस ठेवतात, इंस्टाला स्टोरीज होतात, बस झालं। त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी काहीच करत नाही। माझ्या मिस्टरांनी म्हणले मला हॉटेलला जा, जेवण वगैरे करून या, त्यांनी गेले थोडं बाहेरगावी, त्यामुळं त्यांनी तसं म्हणले होते, पण मी म्हणले जाऊ दे, आपण आपलं घरीच करावं। त्यांनी असलं तर वेगळी गोष्ट आहे। मग आता मी पीठ तिंबले, पीठ मग इकडे प्युरी चांगली हे होजेपर्यंत, तेल सुटेपर्यंत मी इकडे कणिक मळून घेतले आणि मग आता इकडे प्युरीमध्ये मसाला वगैरे टाकले, पुन्हा पनीर टाकले। पनीर असं छान होजेपर्यंत कोथिंबीर धुवून कट करून घेतली। कोथिंबीर थोडीच आहे, बाजारात मी आणले होते, पण थोडं ठेसा वगैरे वाटल्यामुळं दोडक्याचा ती संपली। आता थोडीच आहे आजच्या पुरती, उद्या हिने आल्यानंतर आणतात म्हणून मी होती तेवढी टाकून दिले। आणि मग पनीर थोडं बारीक गॅस करून शिजवायसाठी ठेवले। इकडे तोपर्यंत पीठ मऊ होजेपर्यंत इकडे जिरा राईस होते, म्हणलं चला आता जिरा राईस, जिरे आणि थोडंसं दालचिनी टाकलं की जरा फ्लेवर मस्त येते आणि मला जिरा राईस आवडते। म्हणून मी आज वुमन्स डे आहे म्हणून मी आज माझ्या आवडीचं करायचं ठरवले। आणि मला पराठे पण खूप आवडतात, साधे पराठे। मग मी आज जिरा राईस केला आणि
हे जिरा राईस होजेपर्यंत मी इकडे पनीरची भाजी बंद झाली. मग त्याच्यात थोडंसं तूप टाकले आणि झाकून ठेवलं. मग ते इकडे माझं पीठ मऊ झालं का बघितले, झालं. मग हे छानपैकी भाजी झाली. मग इकडे तांदूळ पण शिजत होते, बघितले, पुन्हा हलवले आणि गॅस बंद बारीक गॅसवर शिटी लावून ठेवून दिले कुकरचं झाकण. इकडे पोळ्याची तयारी होती माझी, लेकरांचा अभ्यास पण होत आला होता. मी म्हटलं चला आता पटपट पराठे करून घ्यावं. छोटे छोटे पराठे करायला थोडा वेळ लागते. आम्ही 3घच जणं होतो म्हणून त्यामुळं काही मला वाटलं नाही. छोटे छोटे पराठे केले. पराठे करताना लेकरं येत होते, मम्मा झालं का, पनीरच्या भाजीचा खूप मस्त वास यायले मम्मा, असं माझे लेकरं म्हणत होते. म्हणून मी आता त्यांनी 2 प्लेटी घेतले. तोपर्यंत मी म्हणले मी पोळ्या करते, तुम्ही काय करा तुमच्या दोघांच्या प्लेटी घ्या आणि देवाला निवेद वगैरे दाखवा तुम्ही, तोपर्यंत मी पण येते. नाही तू पण चल चालू होतं लेकरांचं. चला मग आता मी पट पोळ्या टाकून घेते, म्हणलं मी येते. हे कापड आहे, हे दस्तीचं कापड आहे. मला कसं आहे पोळ्या पोळपाटावर पोळीच येत नाही बिना कापडाची, त्यामुळं आणि पोळी पातळ पिठाची छान होती. म्हणून मी काय करते कापड नेहमीच घेते, आठवड्यातून 2 वेळेस धुते आणि मग त्याच्यामुळं मला ते कपड्याची सवय झालेली आहे. पहिलं नव्हती लग्नाच्या अगोदर, पुन्हा इथं आल्यानंतर लागली, सासरी आल्यानंतर. आता एकदा सवय लागलेली काही जात नाही. आणि पोळ्या मात्र छान होतात कापडावर. ही बघा माझा फुलका होत आहे छानपैकी. आता फुलका दोन्ही साईडनं छान भाजला, तेल वगैरे लावून घेतले. छान फुलका पूर्ण भाजल्यानंतरच तेल लावायचं, अगोदर लावायचं नाही. त्याच्यामुळं ना ते कुठं कच्चा आहे काय नाही लवकर कळते. चला बाय, माझा स्वयंपाक रेडी झाला. आता पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय.